आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नागपूरच्या गांधीबाग परिसरामध्ये झालेल्या हत्येने शहरात मोठी खळबळ उडाली। कालीमाता मंदिराजवळ मध्यरात्री घडलेल्या या हत्याकांडात आता नवी माहिती समोर आली आहे। आपसी वादातून मामाने भाच्याचा खून केल्याचं उघडकीस आलं असून कालीमाता मंदिरासमोर चाकूने जीवघेणा हल्ला करून भाच्याला संपवत भाच्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भाच्यालाही गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। जखमी तरुणावर नेरडू रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करत असून घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। तहसील पोलीस ठाणे हद्दीतील गांधीबाग परिसरात काली माता मंदिरासमोर रविवारी मध्यरात्री वैयक्तिक वादातून मामाने सख्या भाच्याला चाकूने हल्ला करून संपवल्याची घटना घडली। रवी राठोड असे मृत झालेल्या भाच्याचं नाव असून त्याला वाचवायला गेलेल्या भावाचे नाव दीपक राठोड असं आहे। बदन सिंग राठोड हे आरोपी मामाचं नाव आहे। नागपूरच्या गांधीबाग परिसरातील कालीमाता मंदिराजवळ मध्यरात्री सख्या मामाने भाच्याला चाकूने भोसकल्याची घटना घडली। घटना घडताना भावाला वाचवण्यासाठी गेलेला तरुण गंभीर जखमी झालाय। तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला पैशांच्या जुन्या वादातून झाल्याचं कळतंय। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।